सापडल्यात आणि त्या मंदिरामध्ये कशा प्रकारे त्या मूर्त्यांना कुंकू लावले आणि त्याला दैवी रूप देण्यात आलं आहे। तर अशा प्रकारची माणसं सध्या आपल्याला हे जे युग आहे, आपण ज्याला 21वी सदी बोलतात, तर या युगामध्ये देखील जे शिकलेले लोक आहेत तर ते शिकलेले लोक अशा कर्मकांडांना बळी पडत आहेत आणि ते कुठेतरी स्वतःला आयुष्यामध्ये सर्व गोष्टी भेटल्या पाहिजेत आणि मी एक सुखी जीवन जगावं या उद्देशाने जो मूळ भारताचा इतिहास आहे तर ते संपवत आहेत आणि कुठेतरी कर्मकांडाच्या आहारी जात आहेत। कारण की तथागत भगवान बुद्धाने जो मार्ग दिला आहे, मध्यम मार्ग, जो शांतीचा मार्ग दिला आहे, तर तो विसरून कुठेतरी कर्मकांडाच्या आहारी आज गेले आहेत आणि हा भारताचा पुढचा इतिहास आहे काही वर्षाचा। जो आपली जी पिढी असेल तर ती पिढी हा इतिहास वाचेल तर कशा प्रकारे बुद्धांना कन्वर्ट केलं आणि कशा प्रकारे त्यांना दैवी रूप देण्यात आलं आहे। तर बरेचसे जे देव आहेत तर ते महामायाला कुठल्या ठिकाणी लक्ष्मी बनवले, तर कुठल्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना विष्णू बनवले, तर काय आणि काय सो अँड सो। तर हा आपल्या भारताचा इतिहास आहे आणि हा इतिहास आपण जगासमोर प्रेझेंट करतो आणि जगासमोर आपली आयडेंटिटी काय आहे, एक बौद्ध राष्ट्र। असा हा आपला बौद्ध राष्ट्र, असा हा आपला भारत। कारण की या देशामध्ये सध्या तरी द्वेष चालू आहे, एकमेकांच्या प्रति द्वेष, मुस्लिम हिंदू हा द्वेष चालू आहे। जे कायदे नवीन काढल्यात तर त्या कायद्याबद्दल मला काय